धावत्या फास्ट लोकलमध्ये झालेल्या निर्घृण खून प्रकरणानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने मोठा निर्णय घेत बोरीवली पश्चिम रेल्वे स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी पंढरीनाथ कांदे यांची झटकापट नियुक्ती केली आहे। त्यांच्या पदावर कल्याण रेल्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून अर्चना दुसाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच रेल्वे डब्यातून उतरणाऱ्या गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवले जाईल असं आश्वासन दिले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांदे यांची नियुक्ती झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। परंतु 35 वर्षात तपास काय असतो आम्हाला माहिती नाही। यादीप्रमाणे जीपीएस तपास करणं माझं काम होतं, मार्गाचं काम होतं, परंतु प्रत्यक्षात तपास नाही तो। परंतु कांदे साहेबांनी मला बोलवलं, हेलिकॉप्टर जाधव साहेब तुम्हाला मी मानव विचार काय प्रश्न केले मी फॉलो पडवणार नाही, पण काय होणार मी आयुष्यात पेराचा तपास नाही केला, माणूस ते काय जाणकार विचारला तर माणूस तपास करायला तुम्हाला बापरे तपास मर्डरचा तपास आता मूर्त तर ठीक आहे बाबा सापडेल, पण जिवंत पण शोधून माझ्या आवाज आहे साहेबांना परत भेटत तुला आधी अडचण कधी वापरतो कधी पण सांगायचं तात्पर्य त्याचा मानव दाखल झाला तर मागणी मिळेल। परत सांगू ते गाठलं उभे आपल्याकडे मानव मिठी क्रमांक 1 दाखवला आणि फक्त एका लोकांच्या आधारे फिल्म स्टाईलने माझे खर्च झाले म्हणजे वानखेडे गौरव सैनिक प्रोटेक्टर अगदी फिल्म स्टाईल घेतली होते। कुठल्याला काही लोक नव्हते तर मोबाईल नव्हता, फक्त एक फोन कॉल आला आणि फोन कॉलच्या आधी सांगत आहे ज्या टाइम चार्ज घेतला माणूस फिल्मचा म्हणजे जवळपास पूर्ण संपले आणि तपासात मी गेलो हरियाणा सरांचं सर म्हटलं हरियाणा तुम्ही काही बघितलं मी आहे खालच्या धुळ्याचा नंतर धुळे जायला आठवण माहिती मला काही लोक प्रॉब्लेम होते तिथे जात नाही। परंतु पहिला मानव मिठींची नाव प्रीती प्रजापती अतिशय उच्च खानदानची होती, परंतु फेसबुक आणि मोबाईलच्या या टाळ्यामुळे ती पोरी फसली, तिने लग्नही केलं सर्व काही गोष्टी झाल्या। तिला येऊन जेव्हा आम्ही आणलं रमेश मी तिचे वडील आजपर गोष्ट माझी चूक झाली मला त्याने आनंद द्यायचं नाही, जो मी शोधून काढली तो आनंद खरा तपासदार म्हणतात ते पंच भगवान जेवढा झाला होता म्हणजे काय झाला ते आमचे लोक गेले त्याचा हे नाही, परंतु मानव मिठी मी दाखल झालेला ओपन केला आणि त्याच्यानंतर ज्याच्यावर दाखल व्हायची मी सर 2 ठिकाण राहतो आजच्या कार्यामध्ये आपल्या कल्याण पोलीस स्टेशनला जवळपास 31 माणूस दाखल आहे, फक्त 3 दाखल ओपन व्हायचे 3 मिनिटं कांदे साहेबांचा आम्हाला सर्वात जवळजवळ 4 ते 4.5 वर्ष त्यांच्या मार्गदर्शकाने गुन्हे कसे करायचे त्या तपास करतात त्यांनीच मला शिकवलं। आता आमच्या नात्यातले गुरु म्हणजे कांदे साहेब, त्याच्यानंतर 6 महिने मॅडमने पण मला सांभाळलं, ते पण आणि चव्हाण साहेब कांदे साहेबांचं बोलण्यासारखं भरपूर आहे काय म्हणाले दुसरे आणि त्यांच्याकडे माणुसकी आणि गरिबांना मदत करण्याची मी 2च उदाहरणं सांगतो जास्त वेळ घेणार नाही। आमच्याकडे एक गुन्हा दाखल झाला होता 44 नंबर, ते 72 वर्षाचे वृद्ध होते। तो गुन्हा तर आमच्या आधीच नव्हताच करत तर मुंबई शहरामधून सुरुवात झाली होती आणि ठाणा ग्रामीणमध्ये तो गुन्हा झालेला होता पटलीच्या बाजूला, तिथं पण घेतला नाही गुन्हा, इथं पण नाही घेतला, आपल्याकडनं पण घेतला मग असं टोलाटोली केली होतं। पण साहेबांना समजलं, साहेबांनी त्याला बोलवलं गुन्हा दाखल करायला होता मला तुम्ही तपास करायचा मी सांगितलं सर त्याप्रमाणे तपास केला 100% रिकव्हरी केली, 2 आरोपी अटक केले। मला वाटतं डीजी साहेबांच्या बोर्डावर पण साहेब तो गुन्हा दाखल तर असं एक उदाहरण होतं। तर त्या वृद्धाची जे बायको होती कोणत्या वेळेस स्टेशनला यायची आणि आम्हाला एक 500च्या 2 नोटीस काढायची आणि याचे साहेब काहीतरी घ्या काहीतरी घ्या, कांदे साहेबांनी पण घेतलं नाही आम्ही पण घेतलं नाही, पण त्या माऊलीचा जो आम्हाला काय आशीर्वाद लाभ मोलाचा लाभला असेल ना तो अतिशय याचा होता। तुमच्या मागे सगळ्यांनी सांगतो की PSI झाल्यापासून माझे शिस्तीचं खातं पुढे म्हणजे पूर्वाश्रमीचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेमध्ये मोठा समस्या परिषद नोकरी करून पुन्हा UPSC परीक्षापासून पुन्हा PSI झालेलं होते, त्यामुळं अगोदरच थोडीशी मॅच्युरिटी अंगात होती आणि परत त्या शिस्तीच्या खात्यात पडल्यामुळं ती आणखी चांगल्या अंगात होती।
PSI असल्यापासून कधीच चुकीचं काम केलं नाही आतापर्यंत. वेळेवर येणं, वेळेवर जाणं, आपला तपास, वरिष्ठांना मान सन्मान, वरिष्ठांना कधी थोडंसं चुकलं तर बोलणं, असं मला पहिलं सगळं होतं. म्हणून माझी अशी पहिल्यापासून असं मला असं वाटायचं की आपण जे काम करतो ते एकदम परफेक्ट झालं पाहिजे. मग ते माझ्यापासून असो किंवा मग माझ्या सहकार्याकडून असो किंवा अधिकाऱ्याकडून असो. आणि ते काम परिपूर्ण होण्यासाठी मी तुम्हाला बोललो असेल, जसे मी बोललो असेल, त्याच्या पाठीमागे कुठले आपल्याकडे तुमच्या बागाला माझा बाग नाही किंवा तुमच्या शेजारी माझं घर, फक्त त्याच्या पाठीमागे तोच उद्देश होता की काम तुम्ही व्यवस्थित करावं. आणि ज्यांनी थोडासा काम सुधारपणा केला त्यांनाच मी बोललो, तुम्ही आत्मपरीक्षण करा साहेब, आपल्याला कधीच विनाकारण बोललेलो नाही आणि बोलणार आहे का बोलत आणि तुम्ही बोलून तरी का घ्यावं म्हणजे. तर अशा प्रकारे आपण या पोलीस स्टेशन जवळपास 28 महिने काम केलेलं. या पोलीस स्टेशनच्या बाबतीत बरेच काही थोड्याशा अनियमितपणा होता ना, तर तो आपण नियमित करण्याचा प्रयत्न केलेला. आपल्या पोलीस स्टेशनची इमारत बघा, आपलं ग्राउंड बघा हे समोरचं, हे आम्हाला काम करण्यासारखे सर्वांचे जे अगोदरचे सिस्टर्स आहेत त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पोलीस स्टेशनची जे काही डागडुजी केली, नूतनीकरण केलं, त्यांच्या मार्गदर्शनानेच केले.